YouTube लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण कबड्डी स्पर्धा रायगड आणि रायगडच्या बाहेर देखील अनेकांना पाहायला मिळते असा हा भैरवनाथ स्पोर्ट्स क्रीडा मंडळाचा एक उपक्रम म्हणजेच क्रीडा उपक्रम म्हणजेच कबड्डी 2025 रोम हर्षक क्षण आपण या ठिकाणी मैदान क्रमांक 1 असेल किंवा मैदान क्रमांक 2 पाहायला मिळतात। आता मात्र अनुराग सिंग ओंकार वेश्वी संघाकडून अनुराग सिंग चढाईसाठी येतोय। उत्तम आणि सर्वोत्तम चढाईंचे बहारदार नमुने अनेक वेळेला आपण अनुराग सिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। आता मात्र प्रतिस्पर्धी संघ आहे गावदे मेळेखार। गावदे मेळेखार हा देखील एक जुना जाणता कबड्डी संघ आहे। अनेक वर्षांचा अनुभव हा अर्थातच त्या ठिकाणी गावदे मेळेखार या संघाला आहे। अनुभवाचा फायदा निश्चितपणे ह्या क्वार्टर फायनलमध्ये गावदे मेळेखार संघाला होणार का हे देखील पाहण्यासारखं आहे। अनेक नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला हा गावदेवी मेळेखार संघ गेली अनेक वर्ष कबड्डीची सेवा मात्र या गावदेवी संघाच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय। एक मुख्य आयोजक असेल किंवा विविध जिल्हास्तरीय कुमारगट असेल प्रौढगट असेल अशा विविध स्पर्धा घेण्याचं देखील जो संघ नेहमीच पुढे असायचा असा गावदेवी मेळेखार आज मात्र क्वार्टर फायनल मध्ये आपण खेळत असताना पाहतोय। विजयी झाला तर मात्र बक्षिसाचं पात्र ठरणार किंवा या ठिकाणी कोणता संघ विजयाचं पात्र ठरणार। वेश्वी संघाचा देखील मागच्याच शनिवारी आपण या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पात्र ठरलेला ओंकार वेश्वी संघ रायगड जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अंतिम जेतेपद असेल किंवा त्या ठिकाणी बक्षिसाचं पात्र ठरणारा ओंकार वेश्वी हा संघ आज देखील या ठिकाणी आजच्या स्पर्धेमध्ये बलाढ्य ठरणार का हे देखील मैदानावर आपण पाहणार आहोत। अमोलच्या माध्यमातून आपण पाहिला अर्थात अमोल नडावडे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू आहे। गेली अनेक वर्ष पोलीस दलाची असेल किंवा पुन्हा एकदा अनुराग सिंग चढाईसाठी अनुराग नावाप्रमाणे तितकीच लांब त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करता करता आता मात्र चारी मुंड्याची झाला। आता मात्र त्या ठिकाणी पकड झाली जाळ्यामध्ये अडकला आणि अनुराग मात्र बाद झाला। 0-2 असा गुणफलक त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर लागलेला आपण पाहतोय। आता मात्र स्वागत हा देखील पोलीस दलामध्ये करत असणारा खेळाडू आहे। अनेक वर्षांचा अनुभव स्वागतकडे देखील आहे। मुख्य खेळाडू म्हणून आपल्या संघाचा वावर करत असताना आता मात्र त्याच भूमिकेमध्ये आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जाणार का। चला सेमीफायनल साठी जय हनुमान धैर्यवाड वर्सेस बीके भाकरवड आपण लगेचच मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। दोनही संघांना क्षणाचाही विलंब न करता आपण मैदानावर उपस्थित व्हायचं। चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान धैर्यवाड वर्सेस बीके भाकरवड आपण येणार हे निश्चित होतं। आपण त्यावेळेस येणार हे नक्की होतं म्हणून आम्ही मैदान क्रमांक 2 चा सामना येणार होतो परंतु आपण याल हे आम्हाला माहित आहे म्हणून 2 चा सामना 2 वरच ठेवला। कारण मग त्या ठिकाणी बसलेल्या रसिक प्रेक्षकांना उठवणं हे देखील आम्हाला बरोबर वाटलं नाहीये। कारण आपण या कबड्डी स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मानबिंदू आहात। रसिक प्रेक्षक वर्ग आपण आहात म्हणून ही कबड्डी स्पर्धा आहे म्हणून आपला सन्मान करणं हे देखील आमचं कर्तव्य आहे। चला मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान धैर्यवाड वर्सेस बीके भाकरवड आपण मैदान क्रमांक 1 वर चला या लवकर मैदानाकडे चला। आज बोललं आणि उद्या झालं असं कधीच होत नाही मित्रांनो। त्यासाठी खूप कष्ट करावे लागत असतात खूप परिश्रम करावे लागत असतात। त्याच्यामध्ये पुण्यावर येऊन आपल्याला पाहायला कधी आमचा कधी इकडे तर कधी तिकडे कधी इकडचं चढाई बहादर आवाज होते कधी तिकडचा चढाई बहादर आवाज होते। अशा पद्धतीनं या ठिकाणी मैदान क्रमांक 2 चा खेळ मात्र खऱ्या अर्थानं रंगत आला। पराक्रम दाखवण्याची हीच ती वेळ आहे दोन्ही संघांना। मात्र कोणता संघ आपला विजय होण्यासाठी त्या ठिकाणी पराक्रम गाजवणार। 1 वर चला जय हनुमान धैर्यवाड वर्सेस बीके भाकरवड आपण दोन्ही संघांना मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा। या लवकर चला लवकर ताबडतोब चला मैदान क्रमांक 1 वर। मित्रांनो उद्याचा जरी रविवार असला तरी सुद्धा सगळ्यांना सुट्टी नसते ना। या एक 2-3 तास झोप मिळाली तर खूप झालं कारण उद्या पुन्हा आपल्याला शहापूरला जायचंच आहे।
चला मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान धेरंड वर्सेस बीके भाकरवड या आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आव्हान असेल चिंतामणी रायगड कबड्डी लीग 2025 अजून देखील नोंदणी ज्या खेळाडूंनी केली नसेल त्यांनी करून घ्या ऑनलाईन जो फॉर्म आहे तो भरून घ्या कारण त्या ठिकाणी बामणगाव नागाव पंचक्रोशी आहे त्या पंचक्रोशीतील खेळाडू आणि रायगड जिल्ह्यातील खेळाडू अशी त्या ठिकाणी ती लीग स्पर्धा पूर्णत्वास जाणार आहे 6 आणि 7 मार्च 2025 गुरुवार आणि शुक्रवार चिंतामणी बंदर नागाव या ठिकाणी कबड्डी स्पर्धा होणार आहे 16 संघ असतील 16 संघ पालक असतील आणि त्याच्यामध्ये अशी एक जिल्हास्तरीय लीग स्पर्धा संपन्न होणार आहे कारण स्थानिक खेळाडूंना देखील त्या ठिकाणी त्या लीगच्या माध्यमातून संधी दिली जाणार आहे धेरंड संघ आला का धन्यवाद जय हनुमान धेरंड आपण चला चला बीकेएम भाकरवाड प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान धेरंड मात्र मैदानावर उपस्थित होतोय तिकडे मैदान क्रमांक 2 वर जबरदस्त आपण पाहतोय डोळ्याची पापणी हलते मात्र काय 7 नंबर जर्सी परिधान केलेला बेशवी संघाचा रेडर आता मात्र गावदेवी मेडेकर संघाच्या प्रांगणामध्ये आहे कोर्टवरती आहे दोन गणांची कमाई करून रायडर आपल्या कोर्टवरती परत जबरदस्त दोघांच्या माध्यमातून आणखीन एक पॉइंट मिळेल 4-0 असा गणफलक स्मिथ पाटील आणि रोहन प्रमुख रायडर या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत स्मिथ पुन्हा एकदा रेडीवरती जर्सी नंबर 01 4-0 असा गणफलक स्मिथ पाटील आणि रोहन प्रमुख रायडर या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत स्मिथ पुन्हा एकदा रेडीवरती जर्सी नंबर 01 यावेळेला ब्लॉक केलाय सुंदर डिफेन्स जर्सी नंबर 03 चा हा डिफेंडर्स बीकेएम भाकरवड संघाचा रेडर मात्र बंदंड शरीर यष्टीचा अभिलाष पाटील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त ज्या खेळाडूचं वजन असेल तो म्हणजे अभिलाष पाटील या मॅच मध्ये परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अभिलाष आपल्या कोर्टवरती परतलाय आपल्याला वाचवलं अक्षरशः अभिलाष पाटीलने आणि सुमित मात्र या ठिकाणी रेड करतोय खेळाडू क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं तर 12-5 अशा फरकाने ओंकार विश्वी या मॅच मध्ये आघाडी प्राप्त करतोय अनुराग सिंगला पहिल्या सत्रामध्ये 2 वेळा डिफेन्स झाला परंतु त्यानंतर आघाडी प्राप्त केली सेकंड हाफ मध्ये 13-5 अशा फरकाने मॅच आपण बघतोय यावेळेला अभिलाष जबरदस्त कंट्रोल बघा एवढी शरीर यष्टी आहे परंतु कंट्रोल बघा अप्रतिम पुन्हा एकदा परफेक्ट करण्याचा प्रयत्न अनसक्सेस झालाय रोहनने यावेळेला प्रयत्न केला होता मग असं सुमितचा प्रयत्न फसला आता रोहनचा प्रयत्न फसला आपला कमतपणा यावेळेस पॉइंट मिळत नाहीये एक वेगळ्या रणनीतीने उतरला संघ जय हनुमान धेरंड ज्यादा वेळेला अभिलाष येईल त्या वेळेला परफेक्ट करायचा असा प्रयत्न त्यांचा होता परंतु दोन्ही वेळेला तो अनसक्सेस झालेला आहे गुणफलक 4-1 अशा फरकाने तिकडे अनुरागची रेड 15-5 अशा फरकाने मॅच आहे सुरू तिकडे 10 गुणांचा एक जबरदस्त लीड ओंकार विश्वी या संघाने प्राप्त केला आहे पुन्हा एकदा
आज आपण बघतोय ही स्पर्धा खेळवताना खूप सारी मेहनत घेतली. मगाशी सरांनी सांगितलं की महिनाभर तरी मेहनत घ्यावी लागते आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन करायला लागतं. परंतु ग्राउंडवरती आज जर बघितलं तर संपूर्ण लाईनमन यांनी केलेली कामगिरी खूप महत्वाची आहे. मग त्यात अमितजी असतील, अमितजी यांनी सुद्धा खूप अनुप यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्यासाठी त्यांचं सुद्धा खूप धन्यवाद असेल. अनिरुद्ध पाटील सुद्धा या लाईनमनसाठी खूप योग्य दर्जाची कामगिरी करत आहेत. त्यांचं सुद्धा खूप आभार. कारण स्पर्धा सांगतेला चाललेली आहे. अगदी खूप चांगली स्पर्धा. सेमीफायनलचा मॅच आहेत, क्वार्टर फायनलचे मॅच सुरू आहेत आणि सामना क्वार्टर फायनलचा अगदी शेवटच्या क्षणावरती आलेला आहे. 18-5 अशा फरकाने ओंकार वेशवी संघ खूप मोठी आघाडी प्राप्त करतोय. जवळजवळ 13 गुणांची आघाडी प्राप्त केलेली आहे. तिकडे सामना संपवत आलेला आहे. पुन्हा एकदा स्मिथ. आकाश तांडे यांच्याकडून सुमित पाटीलने जर एक पॉइंट मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा सुमित वरती खुश आहे. स्मिथ मात्र या ठिकाणी टो टच करतोय. जबरदस्त टो टचचा पॉइंट मिळवला स्मिथ पाटीलने या मॅच मध्ये. जय हनुमान धेरड संघासाठी 7-2 अशा फरकाने मॅच आहे. जे ते 5 गुणांनी पिछाडीवरती आहे तो बीकेएम भाकरबळ हा संघ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स. जर्सी नंबर 12 या मॅच मध्ये आणखीन एक डिफेन्सचा पॉइंट मिळवतोय. अँकल होल्ड म्हणा, त्या ठिकाणी ब्लॉक म्हणा, अगदी खूप चांगली कामगिरी जर्सी नंबर 12ची आपण बघतोय. लेफ्ट कॉर्नरवरती डिफेंडर्स म्हणून तो आज या स्पर्धेमध्ये आहे. 200 रुपयाचा मानकरी सुमित या रेडवरती अंतिम पॉइंट मिळवतोय. ऑल आउट दिलेला आहे. बीकेएम भाकरबड या संघावरती ऑल आउट दिलाय आणि या मॅच मध्ये 200 रुपयाचा मानकरी झालाय तो सुमित पाटील. तिकडे मात्र सामना 21-5 अशा फरकाने, खूप मोठ्या फरकाने सामना विजयाच्या पथावरती ओंकार वेशवी सेमीफायनल मधच्या अगदी दारावरती उभा असणार आहे. लागलं एवढा बघते देत नाही. श्रीगावचे राष्ट्रीय खेळाडू नितीन पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्रीगावचे राष्ट्रीय खेळाडू आहेत नितीन पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. डिफेन्स झालाय. रोहन पाटीलला डिफेन्स होतो. यावेळेला आपण बघितला तर पहिल्यांदा सेमीफायनलच्या मॅच मध्ये रोहन कोर्टच्या बाहेर आहे. सुमित पाटील कोर्टच्या बाहेर, रोहन पाटील कोर्टच्या बाहेर, समीर हिरवे कोर्टच्या बाहेर आणि आता मात्र कमबॅक करण्याची संधी ही बीकेएम भाकरबड या संघाला आलेली आहे. टॉपची दोन्ही रायडर अर्थात एक रायडर एक डिफेंडर्स कोर्टच्या बाहेर आहे. यावेळेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता मात्र सक्सेस होत नाही.